मित्रो, आत्ताच आपण डेमो पाहिला. डेमोमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतीलच. तर आपण डेमो नंतर आपण प्राइसवरती आपण येऊया. तर प्राइसच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर प्लेट्सवरती डिपेंडंट राहतं. म्हणजे आतमध्ये टिटेनियम प्लॅटिनमचे प्लेट्स आहेत. 4 प्लेटच्या मशीनची किंमत आहे ते 2,40,000 किंमत आहे. त्यानंतर 7 प्लेटचं मशीन जे आहे ते 3,40,000 किंमत आहे. त्यामध्ये 7 प्लेट आहे आणि थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं फीचर्स त्यामध्ये कंपनीने दिलेलं आहे. जसं की आपल्याला डिस्प्ले वाईज कलर बदलतो, त्यामध्ये एलेन्सरला लाईट इफेक्ट दिलेला आहे, स्टॅबिलायझर दिलेला आहे. हे नवीन लॉन्च झालेलं प्रोडक्ट आहे. 3,40,000 7 प्लेटचा आहे. त्यानंतर पहिलं तर 3,80,000 8 प्लेटचं मशीनची किंमत आहे. K8 मॉडेल येतं. त्यामध्ये डिजिटल आहे, टचस्क्रीन वगैरे आपल्याला बघायला मिळतं. आणि 4 लाखाचं मशीन जे आहे 4,40,000 जे आहे ते आपल्याला विदाऊट खताविना शेतीसाठी आपण हे यूज करू शकतो, ते देखील आपल्याला बघायला मिळतं. तर या प्राइस बघितलं तर थोडंसं महाग वाटतं, किंवा प्राइस म्हणलं की थोडंसं महाग डोक्यात येण्यासारखा प्रश्न आहेच, प्रत्येकाला वाटत असतं. मला ते देखील वाटलं होतं. पण आपण याच्यावरती काय की प्राइस आणि व्हॅल्यू याच्यामध्ये याचा विचार जर केला तर 100% हे कुठल्याही प्रकारचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणार नाही. तर पहिला आपण प्राइस आणि व्हॅल्यू म्हणजे काय, कॅन्सर पेशंटसाठी प्राइस जास्त आहे का, तर नक्कीच नाही. कारण 15-20 लाख रुपये जातात. डॉक्टर म्हणतात आता काही चालत नाही. पॅरालिसिस पेशंटसाठी ही प्राइस जास्त आहे का, तर नक्कीच नाही. कोल्ड पेशंटसाठी मग काही लोकांचं मत येतं मग आमच्या घरामध्ये असलं काहीच नाही, होणार नाही असं काय सांगता येणार नाही. कोणाच्या घरात कधी काही उद्भवू शकतं. तरी सुद्धा जर आपलं बघितलं तर आपल्याला कधी उद्भवू शकतो, त्याच्यावरती प्राइस आणि व्हॅल्यू याचा आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. प्रश्न एक मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्नाचं उत्तर विचार करून द्यायचं आहे. आपण आपल्या फॅमिलीवरती, कुटुंबातल्या लोकांच्या वरती प्रेम करतो का नाही, तर ऑब्व्हियसली नक्कीच येस असं उत्तर येणार आहे. तर फॅमिलीच्या आरोग्यापेक्षा ही प्राइस जास्त आहे का, तर नक्कीच नाही मित्र. पैसे नसताना सुद्धा आपण लाखो रुपयाचे बंगले बांधतो. काय करून बांधतो, कर्ज काढून बांधतो. फर्निचर करतो, कर्ज काढून करतात. मोबाईल 1.5 ते 2 लाख रुपयाच्या हातामध्ये लोकांचे आहेत, EMI वरती घेतात. आणि हल्ली फिरायला जर गेलं तर 3 ते 5 लाख रुपये खर्च करतात. त्यातनं काय मिळालं, काय नाही. हे जर एकदा घरामध्ये बसवलं तर लॉंग टर्मसाठी मेजर दवाखाना बघायची गरज नाही. तरी सुद्धा काही लोकांना महाग आणि स्वस्त वाटतं. याला आम्ही सोल्युशन दिलं म्हणून बहुतांश लोकांनी याच्यावरती निर्णय घेतलेले आहेत. त्याचं सोल्युशन असं आहे की आज आपण बघितलं तर मार्केटला बरेच प्रकारचे पाणी आपल्याकडे अवेलेबल येतात. तर बिस्लरीचं उदाहरण आपण घेऊया. तर बिस्लरी मित्र जर बघितलं तर 20 रुपयाला कॅल्क्युलेशन येतं, 20 रुपयाला येतं. तर महाग वाटते का स्वस्त वाटते, तर अगदी भिकारी सुद्धा 20 रुपये देऊन घेतो, याचा अर्थ ते स्वस्त वाटायला लागलेलं आहे. मग बिस्लरीपेक्षाही कमी रेटमध्ये जर केंगन वॉटर जर आपल्याला अवेलेबल झालं तर नक्कीच आपण याचा विचार करू शकतो. तर आपल्याला ते कॅल्क्युलेशन मी सांगणार आहे की काय नेमका कॅल्क्युलेशन आहे बघूया. त्याच्यामध्ये बघितलं तर बिस्लरी आपण 3,80,000 जे जागतिक लेवलला सेल आउट होणारं प्रोडक्ट आहे त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन जाऊया K8 मॉडेलच्या नुसार. आता कंपनीचं जर बघितलं तर मशीनची जी आहे वॉरंटी जी आहे ती 5 वर्ष आहे, लाईफ आहे ती 25 वर्ष आहे. 48 वर्षापासून बसवलेल्या मशीनला कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. तर आपण इथं कॅल्क्युलेशन घेणार आहोत. 3,80,000 जे आहे भागिले आपण किती वर्ष केली, 25 वर्ष केली, तर कॅल्क्युलेशन जे येतं तर 15,200 येतं. आता आपण जर बघितलं तर वर्षाचे महिने 12 आहेत. मग 15,200ला 12 महिन्यानं डिवायडेड केलं तर 1,266 रुपये होतात. त्यानंतर बघितलं तर आपल्याला 1200 महिन्याचे दिवस येतात 30. 1,266 भागिले 30 जर कॅल्क्युलेट केलं तर 42 रुपये येतं. आणि इथं बघितलं तर आपल्याला एका फॅमिली मेंबरमध्ये किमान आपण 6 मेंबर जर पकडलं तर 42 भागिले 6 जर कॅल्क्युलेट केलं तर 7 रुपये येतं. आणि एक मेंबर दररोज आपल्याला आंघोळीपासून ते जेवण खाणं संध्याकाळपर्यंत जर बघितलं तर आपण 7 लिटर जर आपण यूज पकडला तर कॅल्क्युलेशन केलं तर पर लिटर आपल्याला 1 रुपये लिटर प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन मिळतं. मग मित्र, हे महाग आहे का स्वस्त आहे, तर नक्कीच आपल्याला काय होते, महाग वाटायला, स्वस्त वाटायला लागलेला असेल. पण ह्याच्या पुढे जे एक ऑफर आहे, तुमच्या मशीनचे पैसे तुमच्या अकाउंटला 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात संपूर्ण रक्कम परत आली तर चालले का, तर ऑब्व्हियसली नक्कीच आवडेल सर्वांना. तर त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर काही लोकांना हा विषय पटतो पण काही लोकांना पटत नाही. कारण स्वतःमागे परमात्मा पाहिजे, फक्त तो चांगल्या मार्गाने आला पाहिजे. आमचं एक ब्रीद वाक्य केले, गोळ्या खाऊन मारायचं का पाणी पिऊन जगायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. नॉलेज शेअर करायचं काम केलेलं आहे. आता आपण येणार आहोत पैसे कसे रिवर्स येतात, ह्या उद्देशाने आपण त्याची चर्चा करणार आहोत. तर आपल्याला पैसे कसे रिवर्स येतात या विषयावरती येणार आहोत. तर इंटरनॅशनल लेवलची आज आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल लेवलची डिस्ट्रीब्युशन आपल्याला मिळते फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर आपण बिझनेसवरती थोडीशी चर्चा करणार आहोत, बिझनेस कॅल्क्युलेशन. पण असा मित्र, आपल्याला असा कोणता व्यवसाय आहे का वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आणि लॉंग टाइम करोड रुपये कमायची,
कुठलाच व्यवसाय नाही मित्र, प्रत्येक व्यवसायाला पैसे परत परत लावावे लागतात. नफा तोटा, स्टॉक अडकला, एक्सपायर झाला, नंतरचा विषय. हा एकमेव व्यवसाय आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट राहणार, लॉंग टाइम करोड रुपये कमवू शकता. काय सांगता म्हणा तुम्ही, करोड रुपये ऐकले, अकाउंटला कधी आलेले नाही. घाबरू नका मित्रो. एनएचएक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जर बघितलं तर महिन्याला करोड रुपये घेणारे लोक आहेत. भारतातले, मुंबईतले, ठाण्यातले लोक आहेत. ही घेतात, ती घेतात, तर तुम्ही आम्ही घेऊ शकतो का नाही? 100% घेऊ शकतो. फक्त तिने जे काय केलं ते तुम्हाला मला करावं लागेल. एकच ध्येय ठेवायचं, वाईट कोणाचं करायचं नाही, नुकसान नाही, रिस्क देणं घेणं ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नसायला पाहिजे. आपण कॅल्क्युलेशन जाऊ. आता जर बघितलं तर 3 लाख ते 4 लाख रुपये गुंतवणूक आहे. आपण डेली पाणी शेअरचा ऑप्शन जर केला तर 500,000 रुपये काउंटर होतो, तो भाग अलग आहे. आता यानंतर बघितलं तर हा व्यवसाय जर बघितलं तर कॅल्क्युलेशन जर बघितलं तर हा व्यवसाय कधीपर्यंत चालेल? तर मित्र, हा व्यवसाय चालेल जो पण माणूस पाणी पितो तो पण चालेल. माणूस कधी पण पाणी पिल, मरताना पण पाणी घालावं लागेल, आणि ते आपलंच पाणी पिणार का, हा पण मुद्दा महत्वाचा आहे. बिस्लरी मार्केट आले ना, त्या खेडेगावच्या लोकांनी खोयात काढलं होतं. लोक म्हणली चहाला दूध विकत घेत नाही, बाटलीचं पाणी कोण विकत घेऊ शकत नाही. पण आज बघा 3,000 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे. किती ब्रँड आले मोजता येत नाही. तर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला तिथं बिस्लरी प्यायची नाही. 4 डिसेंबर 2025 पेपर बघितलं तर काय केलं जातं, बिस्लरीला गव्हर्नमेंटने अतिधोकाच्या यादीमध्ये असलं, कारण बहुतांश लोकांना कॅन्सर झालेला आहे. त्यात बघितलं तर आरोच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला आरो काय, डॉक्टर लोकांनी सांगितलं आरो काढून टाका. लोक म्हणले मग बिस्लरीचं पाणी प्यायचं नाही, आरोचं पाणी प्यायचं नाही, मग पाणी प्यायचं कुठलं? तर आयनाचं किंवा अल्कलाईन पाण्याशिवाय पर्याय असणार नाही. कारण आरो सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा 15 ते 20,000 किंमत होती. महाग वाटायचं का स्वस्त वाटायचं? तर महाग वाटायचं. मग लोक डेमो दाखवायची, इलेक्ट्रॉन रॉड घालायची, माती काढायची आणि कचरा काढायची, मग लोक आरोचं इन्स्टॉलेशन करत. आज कोणतेही केलं जात नाही, कोठेही डेमो दाखवला जात नाही. मॉडेल बघतात, किंमत बघतात आणि घरानं बसवतात. आज आपण याचा डेमो द्यायला लागलो. 3 ते 5 वर्षानंतर डेमो सुद्धा द्यायची गरज नाही. लोक मॉडेल बघतील, किंमत बघतील आणि आपल्या घरी मारून बसवतील. त्याच्या फाउंडेशन स्टेजला सुरुवातीच्या टप्प्यात आपण आहोत. आता आपण पैसे कसे, याला मार्केट आहे का? भारताची लोकसंख्या जर बघितलं तर 150 करोड आहे. 150 करोड जनतेमध्ये आता आपण बघितलं तर 3.5 लाख मशीन आपल्याला लागलेले आहेत. महाराष्ट्रात साधारणतः 25,000 प्लस आकडा गेलेला आहे. त्यानंतर बघितलं तर कोल्हापूरच्या आसपास आम्ही 600 प्लस लावलेले आहे. म्हणजे नंतर घराघरामध्ये हा विषय लागणार आहे. आता पैसे कसे रिव्हर्स येतात ह्याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. मित्र, आता तुम्ही कंपन्या बघितल्या, आम्ही बऱ्याच कंपन्या केल्या. अशी कोणती कंपनी आहे का ज्या कंपनीचा प्लॅन पेटेंटेड आहे? तर मित्र, कोणती कंपनी नाही. एनएचएक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे की ज्या कंपनीचा प्लॅन पेटेंटेड आहे. पेटेंट याचा अर्थ बदल नाही, चेंजेस कुठल्या प्रकारचे होणार नाही. तर पेटेंट सर्टिफिकेट आपल्याला बघायला मिळेल. डीएसएची मेंबरशिप आपल्याला आहे, फिक्कीची आहे. त्यात बघितलं आपल्याला आयडीएसएचे मेंबरशिप देखील आपल्याला कंपनी बघायला मिळते. आता पाणी तर डिपॉल मिळणार आहे, आरोग्य तर मिळणार आहे, आणि डॉलर पण मिळणार आहे. पैशाची अलर्जी तुम्हाला मला नाही, फक्त हे चांगल्या मार्गाने याला पाहिजे. आता पैसे कसे रिव्हर्स होतात ह्याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. आता कॅल्क्युलेशन केलं तर 3,80,000च्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करणार होतो. 8च पॉईंट कंपनी कमिशन काय करते, डिस्ट्रीब्यूट केली जातं. तर 3,80,000च्या प्रमाणे जर एक पॉईंट जो येतो तो किती येतो, 17,750चा पॉईंट येतो. आता यामध्ये पहिलं 8 पॉईंटच्या वरती डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बिस्किट पुडा आहे, 3 रुपयाला तयार होतो, 10 रुपयाला विक्री होतो, 7 रुपये मध्ये वाटतात. का वाटतात विचारायची गरज आहे का? काय नाही. तसं इथं सुद्धा 8 पॉईंट डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. मग इथं बघितलं तर आपल्याला ट्रॅडिशनल व्यवसाय संदर्भात आपण हे काम करू शकतो. आता पैसे कसे रिव्हर्स होतात याच्यावरती आपण हे करतो. आता समजा एखाद्या व्यक्तीचं आहे, ज्याचं नाव आहे सागर या व्यक्तीनं मशीन घेतलं. आता त्याच्याकडे पाणी काही लोक शेअर करून जातील, पाणी घेऊन जातील. त्यातल्या काही लोकांना रिझल्ट येणार आहे. ते लोक काय म्हणणार, सर मला पण मशीन घ्यायचं आहे. तुम्ही त्या व्यक्तीला मशीन देऊ शकता. सागर त्या व्यक्तीला मशीन देऊ शकतो, कारण त्याच्याकडे ऑथोराइज डिस्ट्रीब्युशन येते 190 देशाची. किती देशाची? 190 देश कंट्रीची फ्री ऑफ कॉस्टमध्ये येणार आहे. आता ज्याला मशीन सागरने देणार आहेत त्याच्या ज्या आजारासाठी प्रॉब्लेमसाठी तो मशीन दिलं, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्याचे दुवा आशीर्वाद बेसिंग मिळणार का नाही? नक्कीच मिळणार. कारण सगळ्याच ठिकाणी पैसा काम करणार नाही. काही ठिकाणी दुवा आशीर्वाद बेसिंग लागतील आणि त्याला पुण्याचं काम करावं लागेल. पाणी हे फार मोठं पुण्याचं काम आहे. कोरोनात देवदेवतांना आशीर्वाद सुद्धा पाण्याने दिलेले आहेत. आता त्याचं डेली काउंटर 500,000 रुपयाचं होईल. त्यांनी काम केलं सागरनं, तर त्याचे पैसे त्याच्याकडून मशीनचे पैसे सगळे परत येणार आहेत. आता त्यांनी ज्यावेळेला सागरने एखाद्या व्यक्तीला मशीन दिलं तर रेपरो स्वरूपात 17,750 रुपये येतात. मित्र, 17,000 म्हणजे कमी अमाऊंट नाही. महिन्याभर एखाद्याला लावा लागतं तेव्हा 10,000, 20,000, 10-15,000 मिळतात. इथं जर एक मशीनच्या मागे 17,000 आपले 750 रुपये मिळतात. आता दुसरा एखादा व्यक्ती आला, तो काय नाही म्हणला, सर मला पण मशीन घ्यायचं आहे, सेकंड ओने ओपन करू शकतो. इथं जर बघितलं तर 17,750 रुपये मिळतात. त्यानंतर तिसऱ्या मशीन पासून प्रमोशन होतं, 2A रँकवरती आपण जातोय. इथं जर बघितलं तर 35,500 रुपये आपल्याला मिळतात. इथं जर बघितलं प्रमोशन वरती आपण जातो, एक मशीन दिलं तर 35,000 रुपये आले.
महिन्यात 2 मशीन दिलं तर किती झालं 70 ते 71,000 रुपये आपल्याला येणार आहेत. आता चौथ्या लाईन पासून पर मशीन 53,250 मिळतात, पण ही लाईन लगेच ओपन करता येत नाही. त्याला कंडिशन ठेवली कंपनीने. काय ठेवली? पहिला 1A 2A ही 3 मशीन जी आहेत, या 3 मशीन पकडून 10 मशीन ग्रुपनच ओपन होत नाही. तो पण वरच्याला पुढची लाईनच ओपन करता येत नाही. वरच्याने कुठे सपोर्ट करायला पाहिजे? खाली 1A 2A वरती करायला पाहिजे. आता चौथ्याला इथं ज्या 10 मशीन होतील, 11 मशीन पासून पर मशीन किती मिळतात? 53,250 मिळतात. एक मशीन जर गेलं तर 53,000 रुपये मिळतात. 2 मशीन जर बघितलं तर 1 लाख क्रॉस इन्कम आपण इथं घेऊ शकतो. हे कधी पण मिळतील 20 मशीन होईपर्यंत. 20 कुणी करायचे? पहिल्या 10 मशीन धारकांचा ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे. 10 लोकांच्या माध्यमातून नवीन 10 लोकांना मशीन देणं सोपं आहे का अवघड आहे मित्रो? तर अगदीच नक्कीच सोपं आहे. 10च्या माध्यमातून 10 गेलं, ग्रुपनं 100-20 जे होतील त्या इथं बघितलं आपण फॉरेन आणि ओपन करू शकता. पर मशीन 71,000 रुपये मिळतात. एक जर मशीन गेलं तर 71,000 रुपये आले. महिन्यात 2 जर मशीन गेलं तर 1,42,000 रुपये आपण इन्कम घेऊ शकतो. इथं पण स्ट्रगल आहे, प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल आहे, पण इथं पण एखादा व्यक्ती जर पोहोचला तर तिथून पुढे 1.5 ते 2 लाख रुपयाच्या महिन्याला आपण येत नाही. तुम्हाला काय सांगताय? आम्ही तर 8-8, 10-10 तास राबतो 10,000, 20,000, 25,000साठी. इथं तर मग तुम्ही 2 लाख रुपये मिळतील. तर हे कसं? तर बघा, 20 लोकांना जेव्हा मशीन आपण देणार आहे त्या कॉन्फिडन्स लेवल वाढणार का कमी होणार? तर मित्र नक्कीच वाढणार आहे. आपण वाढणार आहे. म्हणून तिथून पुढे जर बघितलं तर महिन्याभरात आपलं काम बघत बघत पार्ट टाइम मध्ये 2 लोकांना मशीन देऊ शकतो का नाही? 100 देऊ शकतो. आता 20 लोकांच्या घरी मशीन लावलेलं आहे, पाणी शेअर केल्यात, माहिती दिल्या, डेमो दाखवलेत. 20 लोकांच्याकडे महिन्यात 2 जातील का नाही? नक्कीच जातील. म्हणजे अशी 4 मशीन जर ग्रुपने गेले तर इथं आपण इथं 4 मशीन गेले तर नंतर 2 लाख रुपये इन्कम आपण घेऊ शकतो. हे कधी पण मिळतील 50 मशीन होईपर्यंत. आता 50 कोणी करायचे? 20 लोकांचा तुमचा ग्रुप आहे. 20 लोकांच्या माध्यमातून नवीन 30 लोकांना मशीन द्यायचं आहे. सोपं आहे का अवघड आहे? नक्कीच सोपं आहे. 0 होत नाहीये. 50 जेव्हा ग्रुप नव्हतील तेव्हा फायर रँक ओपन करू शकता. पर मशीन 88,750 मिळतात. एक जर मशीन गेलं तर 88,000 मिळतात. महिन्यात 2 गेलं तर जवळपास नाही म्हटलं तर 1,66,000च्या दरम्यान आपल्याला इन्कम होऊ शकतो. हे कधी पण मिळते. 100 मशीन होतं. 100 कोणी करायचं? 50चा ग्रुप तुमच्याकडे ऑलरेडी आहे. 50 लोकांच्या माध्यमातून नवीन 50 लोकांना देणं सोपं आहे का अवघड आहे? नक्कीच सोपं आहे. 100 जेव्हा ग्रुप नव्हतील तेव्हा 6 रँकला आपण जातोय. 6 रँक नंतर बघितलं तर 1,06,500 रुपये आपल्याला मिळतात. एक मशीन गेलं तर 1,06,500 मिळतात. महिन्यात 2 मशीन जर गेलं तर 2,13,000 रुपये आपण इन्कम घेऊ शकतो. इथं पण समजलं हे आपण केलेल्या कामावरती, पण इथं टीमनं केलेल्या कामावर देखील पैसे मिळतात, जसं की ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये मिळत नाही. तुम्हाला कसं? एखादा व्यक्ती नोकरीला आहे, महिनाभर कामाला गेला नाही, पैसे मिळतील का? नक्कीच मिळणार नाही. ज्यावेळेला जॉबला जाणार तेव्हा पैसे चालू, जॉब बंद, पैसे बंद. इथं मात्र तसं नाही. एखादा व्यवसाय आहे, उदाहरण व्यवसायाचं पण आपण घेऊ. एखाद्याचं मेडिकल शॉप आहे, महिनाभर ओपनच केलं नाही, काय करणार? तो फिरायला गेले, पैसे मिळतील का? नाही मिळणार. मेडिकल जेव्हा शॉप ओपन पैसे चालू, शॉप बंद पैसे बंद. इथं मात्र तसं नाही. तुम्ही कामात असा अगर नसा तरी सुद्धा तुमच्या अकाउंटवर पैसे पडतात. ह्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. आणि एनर्जेटिकच्या माध्यमातून ते बरीच लोक घेत आहेत आणि मिळतो. ते कसं? आता सागरनी समजा संदीप सरांना मशीन दिलं, संदीप सरांसाठी काम करतील का नाही? नक्कीच करणार आहे. संदीप सर जेव्हा मशीन टाकतील तेव्हा संदीप सरांच्या पण अकाउंटला पैसे येणार, सागरच्या पण अकाउंटला आणि माझ्या पण येणार. इथं सागर सरांचा रोल असू द्या अगर नसू दे, म्हणजे 17च्या लाईनला 17, 17च्या लाईनला 17. आता इथं बघितलं तर 2 लाईनला माझ्यासारखा ऍक्टिव्ह व्यक्ती सागर सरांनी दिला. मी माझ्यासाठी काम करेल का नाही? नक्कीच काम करेल. मी जेव्हा मशीन टाकेल त्यावेळेस सागर सरांच्या अकाउंटला किती येणार? 35,550 रुपये. तिथं त्यांचा रोल असू द्या अगर नसू दे. त्यानंतर 53च्या लाईनला 53, 71च्या लाईनला 71, 88च्या लाईनला 88 आणि 1,06,000च्या लाईनला 1,06,000 आपण येऊ शकतो. कधी पण येईल 8 पॉईंट होईपर्यंत, कारण 8 पॉईंटच्या वरती कंपनीनं वाटप केलेलं नाही. आता 100 व्हायच्या आत 8 पॉईंटच्या खाली जर मशीन गेलं तर त्याचे पैसे मिळत नाहीत. पण 100 होईपर्यंत स्ट्रक्चर असं लावा की ते 8 पॉईंटच्या खाली जाणार नाही, लॅप्स होणार नाही. 100 करणे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. मी माझ्या 10 लोकांना मशीन दिलं, ऍक्टिव्ह लोकांना, त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्ह लोकांना 10 मशीन दिलं. ग्रुपनं 100 झालं. 100 झालं की 6 रँक अचिव्हमेंट होतोय. 6 एनर्जिक मधला बादशाह म्हणलं जातं. तिथून पुढे 8 पॉईंटच्या खाली जर मशीन पडलं तर पर मशीन 15,000 रुपये अनलिमिटेड येतपर्यंत. कितव्या लेवलला कुठेही मशीन पडलं तर प्रत्येक मशीन मागे 15,000 रुपये येतात. मी म्हणतो 8 पॉईंटच्या खाली जर 10 मशीन पडली महिन्याभरात 600 नंतर तर 1.5 लाख रुपये मिळतात. 20 मशीन पडले तर 3 लाख मिळतात. अशा पद्धतीने बघितलं तर पॉईंटचे पैसे वेगळे आणि नॉन नेटेचे वेगळे. इथं पण विषय जर समजला असेल तर येस असं टाईप करू शकता. आता यामध्ये बघितलं तर आम्हाला आवडला मात्र विषय वेगळा आहे. त्याच्यावरती आम्ही मोटिवेट झालो आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी फार मोठ्या लेवलला आम्ही काम केलेलं आहे. तुम्ही कंपन्या बघितल्या, आम्ही कंपन्या बऱ्याच केल्या, त्यामध्ये प्रमोशन्स होती. चेअरमन, डायरेक्टर, डायमंड असं का तर असायचं.
तेव्हा काय वाटायचं तिथे गेल्यावर पैसे मिळते. आपण एवढं पळायचो प्लस मध्ये मायनस मध्ये बघितलंच नाही. तिथे गेल्यानंतर काय करायचं, तिथे गेल्यावर पैसे मिळत नाही, याला एवढा टर्नओव्हर झाला पाहिजे तर बोनस. टर्नओव्हर काय होत नाही, बोनस काय मिळत नाही. इथं मात्र तसं नाही. तुम्ही 6 रँक कधी करा, नो टाइम लिमिटमध्ये, टायमिंगचे कुठल्याही कंडिशन नाही. तिथून पुढे मात्र $3,000 6 महिने तुमच्या अकाउंटला येणारच आहेत. तुमचं काम असू द्या ग नसू दे. $3,000 ₹65 जपानमध्ये डॉलर पकडला जातो. 1,80,000 ते 2,00,000 बोनस बनतो कमिशन सोडून. पुढे काम वाढणार का कमी होणार? तर मित्रांनो नक्कीच वाढणार आहे. आपल्या अंडरमध्ये 6 करणारे 6 डिफरंट लेगमध्ये 2 6 झाले तर 62 रँकवरती आपण जातोय. इथं जर बघितलं तर $6,000 मिळतात. त्यानंतर 4 6 आपल्या अंडरमध्ये झाले तर इथं $12,000 येतात. आम्ही या रँकसाठी जातोय 6A2-3. ही जी रँक आहे ना, काही लोक म्हणतात 2,000 लोकांची ओळख आहे, 5,000 लोकांची ओळख आहे. गर्दीची गरज नाही. गर्दी लिमिटेड लोक जर आपण एकत्र केली तर फार मोठे अचिव्हमेंट, फार मोठे पैसे आपण यातनं कमवू शकतो. ह्या रँकला जाण्यासाठी 1200 ते 1500 मशीन ग्रुपनं तर या रँकला पोहोचण्यासाठी 1200 ते 1500 मशीन जेव्हा ग्रुप होतील त्यावेळेस 3.5 ते 4 लाख रुपये पेन्शन चालू होत्या लाईफ टाईम आपल्या पक्षात 2-3 पिढ्याला. आणि त्यावेळेचं वॉचर असेल 40 ते 50 लाख रुपये. अशा पद्धतीनं पहिलं तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्लॅन होता. आता मी एक प्रश्न विचारतो मित्र, सर्वांनी उत्तर विचार करून द्यायचा आहे, चुकीचं द्यायचं नाही. आपण आता बघा ह्याच्यामध्ये ह्या मशीनचे पैसे जे आहेत आमच्या लिडरच्या किंवा कोणाच्या कंपनी व्यक्तिगत कोणाच्या अकाउंटला टाकायचे नाही, कंपनीच्या अकाउंटला टाकतोय. मशीनचे पैसे कंपनीच्या अकाउंटला टाकले, मशीन घरी येतं, इन्स्टॉल केलं, एक 100 ते 200 लोकांचा आम्ही इव्हेंट लावतोय. इव्हेंट लावल्यानंतर काय होतं की लोकांना हा विषय माहित नाही, अल्कलाईन विषय माहित नाही, कन्सेप्ट माहित नाही. लोक डेमो बघतात, पाणी चालू करतात, पाणी शेअर झालं तरी पण पैसे, मशीन विकलं तरी पण पैसे, आणि पाणी पिलं तरी पैसे वसूल फॅमिलीनं. म्हणजे इथे 1 रुपयाचं नुकसान होत नाही. अशा 100 लोकांच्या फॅमिलीच्या पर्यंत आपण हे मशीन पोहोचवायचं म्हणलं तर, ग्रुपनंच पोहोचवायचं म्हणलं तर किती महिने लागतील असं वाटते. एकट्यानं करायचं नाही. मी 10 लोकांना मशीन दिलं, 10 लोकांना मशीन दिलं, असं ग्रुपनं करायचं म्हणलं तर मित्र कोण म्हणेल 2 महिने, कोण म्हणेल 6 महिने. तर मी मित्र राहू दे 2 महिने 6 महिने, 1 वर्षभरात करू शकतो का नाही? नक्कीच करू शकतो. वर्षभरात 100 लोकांच्याकडे मशीन पोहोचवलं तर आपल्याला तुम्हाला अपेक्षित काय एनर्जिक मधून महिन्याला पार्ट टाइम मध्ये किती रुपये आला पाहिजे? महिन्याला पार्ट टाइम मध्ये एवढे आणि वर्षभरात एवढे. पाण्याचं क्वांटर सोडून, पाणी पिऊन आपण हेल्दी होणार ते सोडून किती यायला पाहिजे असं वाटतं. तर काही लोकांचं मत येईल 20,000, 25,000, अगदी लाख रुपये जर पकडलं तर किती होतात? 12 लाख रुपये होतात वर्षभराचे. तर मित्र इथे ज्यादा काही पैसे मिळत नाहीत. 100 मशीन जेव्हा ग्रुपला आपण पोहोचवणार आहे त्यावेळेला नेट 54 लाख रुपये मिळतात. 50 लाख रुपये अकाउंटला येतात. 50 लाख रुपये जर तुमच्या अकाउंटला आले, आर्थिक मधला प्लस मायनस पॉईंट चालू असेल, कोणता राहील का? कोणताच राहणार नाही. विदाऊट रिस्क आणि विथ ब्लेसिंग असा छोटासा प्लॅन होता. सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ.